नमस्कार, आशा की रसोईमध्ये आपले स्वागत आहे। मी आज बनवणार आहे आपल्यासाठी खास जीरा राईस। त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया आपण। हे बासमती तांदूळ चांगले स्वच्छ निवडून धुवून ठेवायचे अर्धा तास नितळत असे, म्हणजे असे मोकळे होतात। हे तेल लागणार आहे आपल्याला फोडणीसाठी। ही लसूण पेस्ट करून 10 ते 12 पाकळ्या घ्यायच्या, त्याची पेस्ट करायची। हे जिरं लागणार आहे आणि ही काळी मिरी थोडीशी, एक दालचिनीचा तुकडा, 2 वेलदोडे मोठे आणि 2-3 लवंग। हे जर आपल्याला पाहिजे असेल तर टाकायचं, असं टाकावं असं काय नाही। असं पण आपण जिरं वापरतो त्याच्यामुळे आपला जीरा राईस चांगलाच लागतो। आणि कोथिंबीर सजावटीसाठी, ओलं खोबरं, मीठ आणि हे पाणी उकळत ठेवले। आता सगळ्यात अगोदर आणि हे लिंबू लागणार आहे। सगळ्यात अगोदर आपण लिंबू लावून घेऊया। तांदूळ बासमती तांदूळ आहेत। लिंबूचा रस लावून घ्यायचा, थोडंसं लिंबूची फोड घ्यायची आणि अशा हाताने सारखं करायचं, म्हणजे आपल्या भाताचा कलर जसाच्या तसा छान राहतो। आणि कधीही तांदूळ भिजत ठेवायचे अर्धा तास, भिजले म्हणजे चांगले फुलून येतात। आणि आपण जेवढे तांदूळ घेऊ, एका भांड्याने मापून घ्यायचे तांदूळ, जेवढे तांदूळ घेऊ त्याच्या डबल पाणी घ्यायचं त्याच भांड्याने। आणि एकदम फडफडीत भात पाहिजे असेल तर थोडं कमी घ्यायचं, एक भांडं घ्यायचं आणि दुसरं अर्ध घ्यायचं। आता आपण फोडणी करून घेऊया भाताची। हे पाणी मी उकळत ठेवलेले। गॅस मध्यम ठेवायचा, पाणी सुकून द्यायचं जरा। आता टोप तापलाय आपला, आपण तेल टाकून घेऊया आपल्या आवडीनुसार। तेल, तूप, वनस्पती घी काही टाका, आपल्या आवडीनुसार टाकायचं। तूप टाकलं तर छानच स्वाद लागतो, पण मी आता तेल टाकते। तेल थोडं तापून द्यायचं। ही लसूण पेस्ट टाकायची, चांगली हलवून परतून घ्यायची। आता आपण जिरं टाकून घेऊया। हे जिरं 2 मोठे चमचे घेतलेले मी, कारण तांदूळ मी 1 किलो घेतले। जिऱ्यात पण काळे खडे असतात, निवडून घ्यायचं स्वच्छ। आता जिरं आपलं गॅसमध्ये घेऊन भाजून द्यायचं 2 मिनिट, हलवून। आता हा खडा मसाला टाकूया। खडा मसाला आवडत असेल तर नाही टाकला तरी चालेल, असं काही नाही टाकलाच पाहिजे म्हणून। जरा परतून घेऊया आपण 2 मिनिट। आता हे आपलं चांगलं लसूण पेस्ट, जिरं, खडा मसाला चांगला आपला भाजलाय। आपण थोडंसं मीठ टाकूया चवीनुसार आणि आता तांदूळ टाकून घेऊया। हे अर्धा तास भिजवून घेतलेले आणि लिंबू रस लावून घेतला। आता आपण गॅस मध्यम ठेवून, कधी तांदळाचे 1 पट तांदूळ असेल तर 2 पट पाणी घ्यायचं। तुम्ही वाटीने 1 वाटी तांदूळ घेतले तर 2 वाटी पाणी घ्या, 2 वाटे तांदूळ घेतले तर 4 वाट्या पाणी घ्या। गॅस मध्यम ठेवायचा आणि चांगलं हलवून घ्यायचं। 2 मिनिट मी हलवून घेते चांगलं मिक्स करून। आता मी हे चांगलं मिक्स करून घेतलंय तांदूळ आपले। आता आपण पाणी टाकून घेऊया।
पाणी गरम असल्यामुळे भाताला वेळ लागत नाही फारसा शिजायला. आणि असं आपल्याला जमत नसेल तांदूळ परतून घ्यायला तर मग अशीच फोडणीत मी केली तशीच तयार करायची आणि पहिलं पाणी ओतून घ्यायचं आणि पाण्याला उकळ आल्यावर मग आपण धुवून ठेवलेले तांदूळ आपले बासमती तांदूळ सोडायचे पाण्यात उकळ आल्यावरती. तशी पण छान होतो भात. आपल्याला फडफडीत भात पाहिजे असेल तर पाण्याचं प्रमाण थोडं कमी करायचं. आता गॅस मध्यम ठेवूया आपण आणि हे 5 मिनिटांनी आपण बघूया. आता आपले 5 मिनिट झाले. हा 5 मिनिटांमध्ये मी भात मधून मधून हलवून घेतलाय छान असा. आता आपण झाकण ठेवूया आणि आणखी 3 ते 4 मिनिट ठेवून देऊया. असंच झाकण मारून घेते आणि गॅस एकदम मध्यम ठेवायचा, एकदम बारीक ठेवायचा, स्लोवरती. 3 ते 4 मिनिट ठेवून देऊया. आता 3 ते 4 मिनिट झालेत आपली. आपण बघूया आपला जिरा राईस तयार आहे का. छान अशी वाफ आले तर चेक करून घेऊया. छान असा शिजलाय. आता आपण थोडंसं तेल सोडूया वरून, अगदी किंचित. आणि आता गॅस बंद करून घेऊया. आता एक कोथिंबीर आणि खोबरं आहे. हे खोबरं, ओलं खोबरं असं टाकायचं भातावरती. आणि कोथिंबीर टाकायची. आता आपलं ओलं खोबरं आणि कोथिंबीर टाकले जिरा राईसवर. आपण मिक्स करून घेऊया छान असं. पूर्ण मिक्स करून घ्यायचा. आणि आता आपण काढून घेऊया भात खाण्यासाठी. असा आपला जिरा राईस साधा सोपा आणि सुटसुटीत तयार आहे खाण्यासाठी. सुक्या चिकन बरोबर खा, कडधान्याच्या भाजी बरोबर छान लागतो. करून पहा आणि व्हिडिओ माझा लाईक करा. थँक्यू.